तर नमस्कार मंडळी. तर आम्ही सकाळी सगळेजण रेडी वगैरे होऊन हे सगळे आम्ही फॅमिली आम्ही चाललो आहे ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी. तर हे भाऊ आम्ही सगळेजण इकडे दर्शनासाठी चाललो आहे आम्ही सगळेजण. चला समोर मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तिथलचा दाखवतोय व्ह्यू वगैरे नजारा. गर्दी वगैरे एकदम अफाट गर्दी आहे. जिकडे पहा तिकडे फुल आहे. कोणते हॉटेल वगैरे कुठे बी जरी गाड्या पार्किंग वगैरे एकदम फुल आहे सध्या तरी. सध्या समरचं सीझन असल्याच्या कारणानं ही बघू शकता सध्या जी गर्दी आहे इथे ओंकारेश्वरमध्ये. मंदिराकडे जाण्याचा जो रस्ता आहे तिथे एवढी गर्दी. इकडे हॉटेल वगैरेच्या साईडला गाड्या लागलेल्या त्या वेगळ्याच. केन नाराज पण करा केन खुश करा आता. चिकू इकडे बघ, हे बघ टीका लावत आहे. टीका लाव. वाव, छान लावलं एकदम मस्त. 10 रुपये दिलं रोना. 10-20 रुपये दो. आता आम्ही सर्वांनी टीका वगैरे लावला ना. आम्ही चाललोय आता बोटमधून दर्शन करण्यासाठी. तर हे बघायची सगळेजण हे मागे आहे. तर हे आहे ही नदी. मॉर्निंगचा इथलचा व्ह्यू. सर्वजण इथे आंघोळ वगैरे करत आहे. उसमें दो नदी का संगम आएगा, पावर स्टेशन आएगा, मूर्ति आएगा और मंदिर छोड़ेंगे. हे बोट, या बोटमध्ये चाललोय आता आम्ही सगळेजण दर्शनासाठी. मी चार पॉईंट दाखवून तो शेवटी मंदिराच्या जागेवर नेऊन सोडणार आहे. तर हे इथून आज सगळेजण हे आत चालले. आणि इथं आल्याच्या नंतर एका कॅन्डिडेटची 100 रुपये इथं फीज आहे. 100 रुपये तिकीट आहे. 100 रुपये. सगळेजण आता जॅकेट वगैरे घालून रेडी झालो आहे. ते आमची नाव निघते इकडे. हे भाऊ इकडे हे बघू शकता नदीतला नजारा एकदम कावेरी नदी के 5 स्टेशन है. यहाँ से दोनों नदी अलग अलग होने के बाद वो पर्वत है ओम का आकार. पूरा 11 किलोमीटर का पहाड़ है. ऊपर से देखोगे तो ओम दिखेगा. ओंकारेश्वर स्वयंभू है. ओंकारेश्वर स्वयंभू और नमलेश्वर ज्योतिर्लिंग. साथ में ऊपर दोनों के दर्शन करने से एक ज्योतिर्लिंग पूरा होगा. अधूरा माना जाता है. जैसे ओंकारेश्वर राजा मानदाता ने तपस्या की थी जब प्रकट हुए थे. कमलेश्वर आदि गुरु शंकराचार्य ने स्थापित किया है. तो दोनों को मिला के एक ज्योतिर्लिंग बनेगा. जल आचमन करना कर सकते. हे त्रिवेदी संगम आम्ही संगम बघून आता आम्ही चालू इकडे मंदिराकडे. नजारा बघू शकता तुम्ही. देखो कैसा है. डर लग रहा है क्या? अभी एकदम फाड़ देंगे. कसं वाटते? कसं वाटते? मस्त. सोनू भाई या नर्मदा नदीची खोलाई जवळपास 520 फुटाच्या आसपास तेवढी त्याची खोलाई आहे. आणि इकडे लंबी तर खूप आहे. तिथं काही विषय नाही. इकडं त्या पॉईंटवर दिसते ना तिथे मंदिर आहे. तर आता एक पॉईंट झाल्याच्या नंतर आम्ही तिकडे आता मंदिराकडे जातो. तर मंदिरामध्ये जाण्यासाठी 2 मार्ग आहे. एक यूज करू शकतो आपण बोटिंगचा आणि दुसरा हा आहे हा पूल. जी इथून आपल्याला स्वतः चालवून जावं लागते. त्या टोकापासून तिथून यावं लागते आणि इकडे मंदिरचा एरिया तर आपण तिकडे जावं लागते. तर हा एक एरिया हा एक
आहे आपल्याला जाण्यासाठी आणि एक बोटिंग्स आहे. अशा 2 प्रकारे आपण मंदिरात दर्शन करण्यासाठी जाऊ शकतो. ये पंचधातु 108 फुटाची पंचधातूची मूर्ती आहे. हे बोटिंग वगैरे झालं. आता आम्ही उतरलो. आता आम्ही चाललो इथून दर्शनासाठी. एवन टच मत करवा ना बापू. मंदिराच्या शिडीपासून जो नदीचा व्ह्यू आहे हा